तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता बाळ जोर जोरात रडत असतं आणि अंजलीला झोप लागलेली असते. तेव्हा ईश्वरी अर्णव म्हणत असतात की बाळ तर खूपच जास्त जोरात रडतंय, काय झालं असेल? ईश्वरी म्हणते की बाळाला झोप येत नसेल का, की त्याला भूक लागली असेल, की त्याचे कपडे ओले झाले असतील, काय झालं असेल, बाळ का रडते एवढं? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदोर, मला तर वेगळीच भीती वाटते. तोपर्यंत इथे राकेशला जाग आलेली असते. राकेश आता बघतो तर काय, अंजली शांतपणे झोपलेली असते. तेव्हा इथे राकेश बाळाला आता पाळण्यातून बाहेर काढतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर काय झालं, तुम्हाला कसली भीती वाटते? तेव्हा अर्णव म्हणतो, अगं तू राकेश आहे ना रूममध्ये, त्याने बाळाला काही केलं तर? तेव्हा ईश्वरी म्हणतो, असं कसं करेल, तो तर बाळाचा बाबा आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो, आता कुठे बाबा आहे, तो सायको माणूस आहे, सायको. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने त्याने बाळाला काही केलं तर? तेव्हा ईश्वरी म्हणते, बरोबर सर, तो बाळाला काहीतरी करेल आणि त्याचा आरोप आपल्यावरती टाकेल. अंजलीताईंच्या मनातून आपल्याला उतरवण्यासाठी तो माणूस काहीही करू शकतो. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर चल, आपण रिस्क नाही घेऊ शकत, आत्ताच्या आता आपण खाली जाऊया आणि बाळाला बघूया. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजण रूमच्या बाहेर येतात. तोपर्यंत इथे आता राकेशने बाळाला उचलून घेतलेलं असतं आणि तो इथे हॉलमध्ये आलेला असतो. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजण तिथे जिन्यावरती लपून बसलेले असतात आणि राकेश बाळाला सरळ बाहेर घेऊन जातो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर थांबा, लगेच त्याच्या मागोमाग जाऊ नका. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, राकेश नेमकं बाळाला कुठे घेऊन जातोय आणि कशा पद्धतीने रिॲक्ट होतोय ते आपण बघूया ना सर. म्हणजे तो जर नाटक करत असेल ना, तर आपण त्याला लगेच रंगेहात पकडू शकतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मी सिंदोर, तू जे बोलतेस ते बरोबर आहे, पण ही ती वेळ नाही आहे. त्याने जर बाळाला काही केलं आणि त्यानंतर आपण त्याला काय रंगेहात पकडणार आहोत. तेव्हा चल आधी बाहेर जाऊया आणि बघूया की तो बाळाला घेऊन कुठे जातोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, आपण आधी लपून छपून बघूया, एकाएकी बाहेर जायला नको. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजण आता अंगणामध्ये आलेले असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, अगं कुठे गेला तो राकेश बाळाला घेऊन? ते दोघेजण तर इथे नाही आहेत. आता काय करायचं मी सिंदोर? तुला म्हणालो लगेच मागोमाग येऊया, तूच मला अडवलंस. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते, सर चला लवकर बाहेर, बाळाला बाहेर जाऊन बघूया. तोपर्यंत इथे आता अर्णव ईश्वरी हे बाहेर जाणार. तेवढ्यातच राकेशच्या गाण्याचा आवाज ऐकू येतो. राकेश इथे बाळाला उचलून घेऊन अंगाई म्हणत असतो आणि त्याला गप्प करत असतो. अर्णव ईश्वरी तिथे येतात आणि अर्णव ईश्वरी दोघेजण बाळाला आता राकेश बरोबर बघतात. ते सुद्धा राकेश बाळाची अगदी व्यवस्थित काळजी घेत असतो. तेव्हा राकेश म्हणत असतो, अर्णव साहेब आणि ईश्वरी मॅडम, तुम्ही इथे हे बघा ना, बाळ खूपच जास्त रडत होतं. म्हणजे आता जरी मला काही आठवत नाही आहे, तरीसुद्धा माणुसकीच्या नात्याने मी हे सगळं करू शकतो ना. म्हणजे मगाशी अंजली मॅडम बोलल्या होत्या की 2 दिवस झाले त्या झोपलेल्या नाही आहेत. त्यामुळे मग आता बाळाला घेण्याची जबाबदारी थोड्याफार प्रमाणात का होईना माणुसकी म्हणून माझी पण आहेच ना. म्हणून मी बाळाला सरळ बाहेर घेऊन आलो. बरं आता बाळ गप्प राहिले तर जातो आणि त्याला पाळण्यामध्ये ठेवतो. इथे आता राकेश हा इतका कसा सुधारला याच्याकडे अर्णव ईश्वरी बघत असतात. तेव्हा तो म्हणतो की चांदण्या आहेत ना बाहेर, त्या बघत बघत बाळ झोपी गेलं. तो बाळाची खूप जास्त काळजी घेत असतो. तर इथे ईश्वरी तयार होत असते. तेव्हा इथे अर्णव बाहेरच थांबलेला असतो. ईश्वरीचं तयार होऊन झाल्यानंतर ती म्हणत असते की अर्णव सर, अहो तुम्ही आतमध्ये या, मी तयार झाले. तेव्हा अर्णव म्हणतो, शुअर ना? ती म्हणते, हो हो शुअर. आणि तो आता दरवाजा उघडून आतमध्ये येतो आणि बघतो तर काय, ईश्वरी इथे छान तयार झालेली असते. इथे नवीन साडी, त्याचबरोबर नथ वगैरे घालून ती तयार बसलेली असते. तेव्हा राकेश म्हणतो, मी सिंदर, म्हणजे आज काही आहे का, तू इतकी छान तयार झाली आहेस? ती म्हणते, सर, अहो आज राम जन्मोत्सव आहे ना, त्यासाठी तयार झाली मी. तो म्हणतो, अच्छा अच्छा,
म्हणून सगळी तयारी सुरू आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर. बरं आता हे घ्या, हे कपडे घ्या आणि आता तुम्हीसुद्धा तयार व्हा. तेव्हा ती म्हणते की मला बाकीची कामं आहेत. तेव्हा मी लगेचच कामांना सुरुवात करते आणि तुम्ही हे कपडे घाला आणि तुम्ही बसा. तेव्हा तो म्हणतो, म्हणजे आम्ही काय फक्त कार्यक्रम असल्यानंतर कपडे घालून बसतो का? म्हणजे कपडे घाला आणि बसा, याला काय अर्थ आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर प्रामाणिकपणे सांगा, घरामध्ये जेव्हा एखादा कार्यक्रम असतो, एखादी पूजा असते, तेव्हा पुरुषांना काय काम असतं ते सांगा ना. नैवेद्यापासून जेवणापर्यंत ते इथे पूजाच्या तयारीपर्यंत सगळं तर फक्त स्त्रियांनाच बघायचं असतं. मग याच्यामध्ये पुरुष काय काम करतात ते सांगा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मिस सिंदूर, आम्ही सुद्धा सगळे कामं करत असतो. ईश्वरी म्हणते, काही नाही करत तुम्ही. मोबाईल घेता आणि रील्स स्क्रोल करत बसता. तेव्हा अर्णव म्हणतो, काय? मी सिंदूर, तू विसरतेस का? अगं मी एका कंपनीचा CEO आहे. मला माझीसुद्धा कामं असतात. ती करायला नको का? मेल्स आलेले असतात, काही लोकांना रिप्लाय द्यायचा असतो. ते सुद्धा मी मोबाईलवरून करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, बरं बरं ठीक आहे सर, तुम्ही खूप काम करता. पण आता एक काम करा, तुम्ही तयार होऊन या लवकर. मी खाली जाते, मला पूजेची तयारी करायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आलेला असतो शुभंकर. तो नम्रताला म्हणत असतो की नमे ढमे, चल लवकर लवकर इथे आता तयारी कर आणि आता डेकोरेशन छान झालं पाहिजे. आपल्या इथे रामनवमी आहे, त्यामुळे छान डेकोरेशन झालं पाहिजे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हे घ्या, तुमच्यासाठी ज्यूस घेऊन आले. तेव्हा इथे आता नम्रता म्हणते, मला ज्यूस वगैरे काही नकोय. तेव्हा इथे शुभ म्हणत असतो, अगं असं काय करतेस? काकूने इतकं छान ज्यूस करून आणले तर घे ना. ती म्हणत असते की नमो, आता जरा तुझं अति होतं या. आकाशबरोबरचं भांडण अजून तू किती दिवस ताणत राहणार आहेस? आणि काय गं, किती बोललीस तू आकाशला? मला सगळं शुभूने सांगितलंय. आकाश बिचारा, त्याच्या घरामध्ये इतके टेन्शन्स असताना तुला इथे मनवण्यासाठी आला, तुला भेटण्यासाठी आला, न येण्याचं कारण सांगत होता. तरीसुद्धा तू त्याचं काहीच बोलणं ऐकून न घेता त्याच्याबरोबर भांड भांड बांधलीस. अगं तो किती समजूतदार मुलगा आहे, आम्हाला कुणाला माहिती नाही आहे का? तेव्हा नम्रता म्हणत असते, आई तू प्रत्येक वेळेला मलाच का गं समजून घ्यायला सांगतेस? म्हणजे जेव्हा जेव्हा मी बघते तेव्हा तेव्हा सगळ्यांना फक्त मीच समजून घ्यायचं का? कोणी मला समजून घेणार नाही का? तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, बाई गं, तुला जे हवं ते कर. तुझ्यासमोर आता मी हात जोडले. तेव्हा इथे आता शुभंकर दोघींनासुद्धा समजवत असतो. तर इथे अंजली छान तयार झालेली असते. तेवढ्यातच तिथे राकेश आलेला असतो. राकेश म्हणत असतो की अंजली मॅडम, तुमची तयारी झाली आहे का? नाही, ते मलाही तयार व्हायचं होतं. तेव्हा इथे अंजली म्हणते, अहो या तुम्ही इकडे या, मी तयार झाले. हे बघा, आता आपल्या घरामध्ये कार्यक्रम आहे, तुम्हीसुद्धा तयार व्हा. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, नाही कसला कार्यक्रम आहे? बाहेर खूपच जास्त लगबग सुरू आहे सगळ्यांची. ती म्हणते, अहो असं काय करताय? आज राम जन्मोत्सव आहे ना, त्याचा कार्यक्रम आहे, त्याची पूजा आहे आपल्या घरी. तेव्हा ती म्हणते, आणि बाहेर सगळेजण त्याचीच पूजेची तयारी करत आहेत. तेव्हा राकेश म्हणतो, तुम्हाला काही वाटत असेल तर मला सांगा, एखादं काम वगैरे सांगा, मी कामंसुद्धा करेन. अंजली म्हणते, अहो तुम्ही कशाला कामं कराल? तुम्ही जावई आहात या घरचे. राकेश म्हणतो, हा मग काय झालं? जावई असलो तरी पण सगळेजण माझ्यासाठी किती प्रेमाने करतायत. मग मी जर घरातली कामं केली तर कुठे बिघडलं? तेव्हा अंजली म्हणते, बरं हे घ्या, हे कपडे घाला आणि तयार व्हा. तेव्हा राकेश म्हणतो, मी काय म्हणतो अंजली मॅडम, नाही म्हणजे हे कपडे किती महाग असतील, माझेच आहेत का? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अहो हो तुमचेच कपडे आहेत, घाला ना. त्यानंतर इथे ईश्वरी नैवेद्य तयार करत असते, त्याची तयारी करत असते. तेवढ्यातच तिथे आकाश येतो. आकाश उभा राहतो येऊन. तेव्हा ईश्वरीला कळतं की आकाशला काहीतरी बोलायचं आहे. ती म्हणते, आकाश सर, तुम्हाला काही बोलायचं आहे का? अहो मला कळतंय तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, बोला ना, काय बोलायचं आहे? तेव्हा आकाश म्हणतो, खरं तर मला बोलायचंच आहे, पण कुठून सुरुवात करू आणि कसं बोलू मला कळत नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो की ईश्वरी, म्हणजे पहिल्यांदा माझं आणि नम्रताचं खूप मोठं भांडण झालं. ती म्हणते, का? काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो, एका क्षुल्लकच्या गोष्टीवरून आमच्या दोघांचं जोरदार भांडण झालं. आमचं लग्न पोस्टपोन झालं आहे ना, त्यामुळे ती इन्सिक्युअर झाले आणि म्हणून तिचं आणि माझं भांडण झालं, बाकी काही नाही. पण याच्यावरती एकच मार्ग आहे,
आमचं लवकरात लवकर लग्न झालं पाहिजे. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, वा वा, काय पण हा मुलगा आहे माझा. घरामध्ये इतकं वातावरण गढूळ झालंय, सगळ्यांची मनस्थिती बरोबर नाही आहे आणि या अशा वातावरणामध्ये तुला लग्न करायचं आहे का? तू गुडघ्याला इथे बाशिंग बांधूनच उभं राहिलेस. अरे बाबा, या अशा वातावरणामध्ये तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. थोडे दिवस शांत बसलं पाहिजे. तर तुला इथे लग्न करायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, मॉम प्लीज, हे सगळं ईश्वरीला का बोलतेस तू? तेव्हा ती म्हणत असते, हो मला माहिती आहे ना, कारण ईश्वरीनेच तुझ्या डोक्यात हे सगळं भरवले हो ना. कधी एकदा माझी मोठी बहीण या घरामध्ये येते असं झालं असेल तिला. तेव्हा इथे आकाश म्हणतो, तिने मला काही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, आणि मामी आकाश सर काही लहान आहेत का त्यांच्या डोक्यात काहीतरी भरवायला? तेव्हा वल्लरी म्हणते, आकाश एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत घरातलं वातावरण इथे निवळत नाही तोपर्यंत घरामध्ये लग्नाचा विषय जरी काढलास ना तरी बघ, माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मी काय म्हणते आकाश सर, या वेळेला मामी जे काही बोलतायत ते बरोबर आहे. आपल्या घरातलं वातावरण काही बरोबर नाही आहे आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही लग्नाचा विषय काढलात तर ते कदाचित कुणालाही आवडणार नाही. त्यामुळे आपण थोडे दिवस वाट बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने अर्णवला एक जबाबदारी दिलेली असते. तर काही लहान मुलांना आता घरी बोलवायचं असतं. तेव्हा इथे अर्णवला तिने आश्रमामध्ये जायला सांगितलेलं असतं, बाळ आश्रमामध्ये, आणि तिथे जाऊन लहान मुलांना आणायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे लहान मुलांना तयार करून ठेवण्यात आलेलं असतं. अर्णव तिथे जातो. तेव्हा इथे आता आश्रमाचे जे सर असतात ते म्हणत असतात, हे बघा अर्णव सर, तुम्हीच इथे लहान मुलांना आणण्यासाठी येणार होतात का? तो म्हणतो, हो मीच येणार होतो. ते म्हणतात की ठीक आहे, मुलं तयार आहेत. हे बघा, तुम्ही दादाबरोबर जा, पण इथे आता आगाऊपणा करू नका. तेव्हा इथे मुलं म्हणतात, सर आम्हाला ह्या काकांसोबत जायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, काका कोण काका? मी तुमचा काका नाही आहे. दादा म्हणा मला हवं तर. तेव्हा मुलं म्हणतात की बरं बरं ठीक आहे दादा, चल आम्हाला तुझ्या घरी यायचं आहे ना. असं म्हणून सगळी मुलं आता दंगा करत त्याच्या गाडीमध्ये जाऊन बसतात. तेव्हा अर्णव म्हणतो, एक एक मिनिट, तुम्ही सगळेजण जरा शांत बसा, शांत बसा, आरडाओरडा करू नका, जरा शांत बसा. तेव्हा इथे एक मुलगा आता म्हणतो की बरं दादा शांत बसतो, पण तू मला एक गोष्ट सांग, तुला बोलायला आवडत नाही का रे? मगापासून आम्हाला फक्त शांत बसा म्हणतोयस आणि स्वतः पण काही बोलत नाही आहेस. तेव्हा अर्णव म्हणतो, कारण माझी बायको आहे ना, ती सतत बडबड करत असते, त्यामुळे बाहेर आल्यानंतर मला फक्त शांतता हवी असते. तर इथे अंजली आता तयार झालेली असते. तर राकेश आता बाळाजवळ बसलेला असतो. तेव्हा तिथे ईश्वरी आहे, त्याने म्हणते, ताई अहो तुम्हाला भेटायला हवालदार साहेब आलेत. तुम्ही बाळाला झोपवत होता ना, म्हणून मी त्यांना रूममध्ये घेऊन आले. तुमच्याशी त्यांना बोलायचं आहे. तेव्हा अंजली म्हणते, बोला ना, काय बोलायचं आहे? हवालदार म्हणतो, हे बघा तुमच्या मिस्टरांचा मोबाईल हा आम्हाला घटनास्थळी सापडला होता आणि तो मोबाईल आम्ही तुम्हाला परत करायला आलोय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हवालदार म्हणत असतात की हा मोबाईल घ्या आणि तो तुम्हाला मिळाला म्हणून इथे सिग्नेचर करा. तेव्हा इथे अंजलीने सिग्नेचर वगैरे आता केलेली असते आणि त्यानंतर इथे राकेशचा मोबाईल हातामध्ये घेतलेला असतो. अंजली म्हणत असते की तुम्हाला अपघाताबद्दल काही कळलं का? म्हणजे हा अपघात आहे की घातपात, काहीतरी कळलं? हे कुणीतरी मुद्दामून तर घडून आणलेलं नाही आहे ना. तेव्हा इथे आता लगेच हवालदार म्हणतात, हे बघा आमचा तपास सुरू आहे आणि तपासामध्ये अजूनही असं काही सापडलेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणते, बरं बरं ठीक आहे, पण प्लीज तुम्ही शोध घ्या की हे सगळं नक्की कुणी घडून आणलंय, ते आम्हाला कळलं पाहिजे. तेव्हा हवालदार गेलेले असतात. तेव्हा इथे ईश्वरीसुद्धा आता बाहेर आलेली असते. अंजली म्हणते, अहो हा बघा तुमचा मोबाईल, पण तुमचा मोबाईल बंद झाला आहे. थांबा हां, मी तुमच्या मोबाईलला चार्जिंग करते. त्यानंतर इथे सुप्रियाला ईश्वरीने फोन केलेला असतो. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू अगं बाळा बोल, सगळी तयारी झाली आहे का उत्तम? तेव्हा ईश्वरी म्हणते, आई मठातल्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे इथे आता संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. तू म्हणालीस तसंच सगळं सुरू आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, हे बघ बाळा,
जोपर्यंत लहान मुलं आणि गरीब माणसं जे असतात ना, त्यांच्या पोटामध्ये तू बनवलेला प्रसाद जात नाही ना, तोपर्यंत तुझी पूजा फळाला येणार नाही. ईश्वरी म्हणते, "हो आई, मी ते सगळं करणारच आहे. त्याशिवाय पूजा कशी पूर्ण होईल? पण मी काय म्हणते ते शांतपणे ऐक. हे बघ, नमुताईचं आणि आकाश सरांचं काही बिनसलंय का? ते मगाशी बोलत होते." तेव्हा सुप्रिया म्हणते, "हो ना गं, त्या दोघांचं खूप मोठं भांडण झालंय. तू एक काम करतेस का? जरा नमूजवळ बोलतेस, तिला समजावतेस का?" ईश्वरी म्हणते, "आई, मी जर आता नमुताईजवळ बोलले ना, तर तिला माझा अजून राग येईल. कारण का माहिती आहे का? अगं, घरातलं वातावरण खूपच जास्त गढूळ आहे ना, तर त्यांचं लग्न आत्ता काही होणार नाही आहे. थोडे दिवस तरी थांबावं लागेल." तेव्हा सुप्रिया म्हणते, "बापरे! अजून थोडे दिवस थांबावं लागणारच आहे का?" हे जर तिला कळलं, तर ती अजूनच चिडेल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "म्हणून तर तुला सांगते ना, की नमुताईला समजाव म्हणून." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव लहान मुलांना घेऊन घरी आलेला असतो. तो म्हणतो, "शांतपणे या, शांतपणे या आणि बसा बरं इथे." तेव्हा इथे ईश्वरी सगळ्यांसाठी बुंदीचे लाडू तयार करत असते. छान लाडू वळत असते. तेवढ्यातच लहान मुलं तिथे येतात. ईश्वरीला त्यांचा आवाज येतो. ती सुद्धा त्या ठिकाणी आता बोलायला येते. तेव्हा ती लहान मुलं म्हणतात, "काय रे दादा, सारखं आपलं गप्प बसा, गप्प बसा. गाडीमध्ये सुद्धा आम्हाला बोलू दिलं नाहीस आणि इथे सुद्धा शांत राहायला सांगतोयस. म्हणजे आम्ही काही बोलायचंच नाही का?" तेवढ्यातच ईश्वरी येते आणि म्हणते, "अरे आलात तुम्ही?" तेव्हा तो मुलगा म्हणतो, की "ताई, हा दादा तुझा कोण आहे? आणि ही ताई तुझी कोण आहे रे?" तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "ही आहे मी सिंदर." तो बोलणार असतो, पण तो म्हणतो की ईश्वरी. तेव्हा तो विचारतो मुलगा, की "ईश्वरी ताई, हा दादा तुझा कोण आहे?" तेव्हा तो म्हणत असतो, "तुम्हाला काय करायचं आहे?" तेव्हा तो म्हणत असतो, की "काही नाही. हा तुला सुद्धा सतत गप्प करत असतो का?" "अगं, आम्हाला त्याने इथे गाडीमध्ये पूर्णपणे शांत राहायला सांगितलं होतं." ती म्हणते, "हो का? पण मी तुम्हाला नाही सांगणार शांत राहायला. तुम्हाला लाडू आवडतात का? मी तुमच्या सगळ्यांसाठी लाडू बनवलेत." तो म्हणतो, "हो का?" आणि सगळेजण आता जातात किचनमध्ये लाडू खायला. ती म्हणते, "हे बघा, थांबा, थांबा. आत्ताच तुम्ही लाडूला हात नाही लावू शकत. हे बघा, हे लाडू तुमच्यासाठीच आहेत, पण आपण देवाला नैवेद्य दाखवणार आहोत. आपण एक काम करूया, लाडू आधी बनलेत ना, देवाला नैवेद्य दाखवूया, मग तुम्ही सगळेजण खा. चालेल?" तेव्हा इथे मुलं म्हणतात, की "चालेल." तर पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी म्हणत असते, "अर्णव सर, राकेशचा मोबाईल सापडलाय. त्यामुळे आपण एक काम करूया, आपल्याकडे एक वेगळं सिम कार्ड आहे. राकेशला आपण त्याच्यावरून फोन करूया आणि मग काय होईल, राकेशबरोबर तुम्ही त्या सिम कार्डवरून बोला. त्याला जर त्याची रिंगटोन ओळखीची वाटली आणि त्याने जर पटकन फोन उचलला, तर आपण समजून जायचं, की त्याला त्याची रिंगटोन वगैरे सगळं काही लक्षात आहे आणि तो जे काही करतोय ते सगळं नाटक आहे, हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे आपण आता इथे राकेशचा पर्दाफाश करण्यासाठी हे सगळं करू शकतो." तेव्हा इथे रामनवमीच्या पूजेसाठी सगळेजण उभे असतात आणि तेव्हा अर्णव वेगळ्या सिम कार्डवरून इथे राकेशला फोन करतो. तेव्हा इथे राकेशला ती रिंगटोन लक्षात आहे की नाही हे ईश्वरी अर्णवला बघायचं असतं. तरीसुद्धा राकेश त्याला काही आठवतच नाही आहे, अशा पद्धतीने रिॲक्ट होत असतो.